झटपट रसमलाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे। मी इथे 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। हे आपल्याला रसमलाईमधील बॉल्स बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहे आणि अजून 1 लिटर दूध आपल्याला रबडी बनवण्यासाठी लागणार आहे। म्हणजे टोटल इथे आपल्याला 2 लिटर दूध लागणार आहे रसमलाई बनवण्यासाठी। इथे 1 वाटी साखर घेतली आहे। इथे काजू, बदाम व पिस्ते मी जाडसर वाटून घेतलेले आहेत। अर्धा चमचा वेलची पूड, इथे मी केसर दुधामध्ये भिजवून घेतले आहे व 1 लिंबाचा रस घेतला आहे। चला तर मग रसमलाई बनवूया। तुम्ही पाहत आहात मी इथे 1 लिटर दूध उकळून घेतले आहे। त्यामध्ये आता मी थोडा लिंबाचा रस ॲड करून हे दूध फाडून घेणार आहे। गॅस मध्यम आचेवरती ठेवावा। अशा प्रकारे थोडा लिंबाचा रस मी घातला आहे व फिरून घेत आहे। तुम्ही पाहत आहात, थोडा गॅस कमी करते मी। परत आता उरलेला लिंबाचा रस टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे दुधाला फाडून आपण त्याचा छेना तयार केला आहे। आता आपण हा छेना सुती कपड्यामध्ये गाळून घेणार आहोत। इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यावर एक अशा पद्धतीने एक सुती कापड अंतरला आहे आणि हे छेना आपण याने गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने। तुम्ही पाहू शकता, यातलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने। व हे 15 ते 20 मिनिट आपल्याला तुम्ही हे नळाला वगैरे असं बांधून ठेवू शकता, जेणेकरून त्याचं सर्व पाणी निथळून जाईल व याला अगदी आपण कोरडं करायचं आहे। चला तर मी आता नळाला बांधून घेते। इथे मी 1 लिटर दूध तापून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी याची रबडी तयार करणार आहे। हे दूध छान उकळलं आहे। आता आपण त्यामध्ये 3 ते 4 चमचे साखर, अर्धा चमचा वेलची पूड, ड्रायफ्रूट्स व दुधात मिसळलेलं केशर घालायचं आपल्याला व हे सर्व आपल्याला आटेपर्यंत उकळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 10 ते 15 मिनिटं लागतील याची रबडी तयार होण्यासाठी। याला सतत असं ढवळत राहायचंय, जेणेकरून दूध आपलं खाली पातेल्याला लागणार नाही किंवा जळणार नाही। रसमलाईला लागणारी जी रबडी असते ती जास्त घट्ट नसते, अशी पातळच असते ती, जेणेकरून जी रसमलाई आहे ते सर्व हे रबडी ॲब्झॉर्ब करेल। तुम्ही पाहू शकता, दूध आटत आहे। आता अशाच पद्धतीने मी दूध आटून घेणार आहे। आपली रबडी तयार आहे। आता आपण रसमलाई करायला घेऊया। इथे मी एक ताट घेतला आहे, त्यामध्ये आता आपण आपला छेना जो तयार केला होता आपण तो घालूया।
व तो आपल्याला अतिशय छान साधारण 10 ते 15 मिनिटे एकत्र करून छान मळून घ्यायचा आहे व त्याचा एक स्मूथ गोळा करून घ्यायचा आहे। याला मळायला जरा जास्त वेळ लागेल। अशा पद्धतीने आपल्याला ते मळायचं आहे। व छान गोळा करून त्याचा एक आपण त्याची रसमलाई बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे मी इथे एक स्मूथ गोळा बनवून घेतला आहे। आता आपण याची रसमलाई बनवूयात। एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला व तो असा गोल करून प्रेस करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला रसमलाई बनवून घ्यायची आहे। अजून एक मी बनवून दाखवते। अशा पद्धतीने आपल्याला ही रसमलाई बनवायची आहे। मी अशाच पद्धतीने सर्व रसमलाई बनवून घेत आहे। पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे साधारण 1 लिटर दुधापासून 9 रसमलाईचे गोळे तयार केले आहेत। चला तर आपण हे आता पाकामध्ये शिजून घेणार आहोत। मी एक कढई ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये मी 1 वाटी साखर व 3 वाटी पाणी यामध्ये टाकणार आहे। आपल्याला अगदी पातळ असा पाक तयार करून घ्यायचा आहे। पूर्ण साखर विरघळेपर्यंत याला असे फिरवायचं आहे। तुम्ही पाहू शकताय साखर सर्व विरघळली आहे। आता आपण यामध्ये रसमलाई सोडूया। रसमलाई सोडताना गॅस नेहमी फास्ट ठेवा, जेणेकरून ही रसमलाई त्यामध्ये टाकल्यानंतर विरघळणार नाही। अशा पद्धतीने एक एक रसमलाई आपल्याला पाकामध्ये सोडायची आहे। नंतर गॅस मध्यम आचेवरती ठेवून एका साइडने साधारण 10 मिनिटे आपल्याला ही रसमलाई शिजवून घ्यायची आहे। त्यावरती आपण एक झाकण ठेवणार आहोत। 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण रसमलाई पलटून घेणार आहोत। व अशाच पद्धतीने पुन्हा 10 मिनिटे उकळून घेणार आहोत। 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण रसमलाई पाहूया। झाली आहे रसमलाई आपली। आपण गॅस बंद करूयात। आता मी या बाउलमध्ये रसमलाई घेणार आहे व अशा पद्धतीने ती स्क्वीज करणार आहे। तुम्ही पाहू शकता जो एक्स्ट्रा पाक आहे तो सर्व काढायचा आहे आपल्याला। खूपच सॉफ्ट झाली रसमलाई, तुम्ही पाहू शकता। हे पहा, हे पहा, अगदी सॉफ्ट झाली ती। आता आपण इथे काढूयात। अशाच पद्धतीने सर्व रसमलाई आपण बाउलमध्ये काढणार आहोत। मी सर्व रसमलाई काढून घेत आहे। सर्व रसमलाई बाउलमध्ये काढून तयार आहे। आता आपण त्यावर थोडी थोडी रबडी अशा प्रकारे टाकायची आहे।
खूपच छान सुवास येतोय रसमलाईचा। आता आपण साधारण हे 3 ते 4 तास असेच बाहेर ठेवायचे आहे, जेणेकरून रबडी सर्व ॲब्झॉर्ब होईल। 4 तास झालेले आहेत। आता आपण रबडी सर्व करूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।